आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। यशवंतनगरमधील दुभाजकावर ट्रक आदळून अपघातांची मालिका सुरूच। सटाणा यशवंतनगर परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून भरधाव ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याची घटना घडली। सुदैवाने अपघातात जीवितहानी टळली असली तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मात्र या घटनेने यशवंतनगर परिसरातील रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यावरून दररोज अवजड वाहने, खाजगी वाहतूक, दुचाकी आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते। अशा वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुभाजकावर अद्याप योग्य रंगकाम, परावर्तक पट्ट्या, रिफ्लेक्टर किंवा चेतावणी फलक लावण्यात आलेले नाहीत। रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात दुभाजक स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटून वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे। यशवंतनगरमध्ये यापूर्वीही दुभाजकावर वाहन आदळल्याच्या अनेक घटना घडल्या असून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। अपघात झाल्यानंतरच जाग येते का असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। तात्काळ दुभाजकावर रंगकाम, रिफ्लेक्टर बसवणे तसेच योग्य प्रकाश व्यवस्था करण्याची मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालकांकडून जोर धरत आहे। अन्यथा भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भामरे।